आणि जावई, बाईला जावई म्हणजे किती प्रिय असतो. ती म्हणती बाई आमचं पोरग निव्वळ बैल, माईचं ऐकत नाही बायकोचं ऐकत. माईला नेत नाही बायकोला गाडीवर बसून नेत. म्हणतेल फिरायला नेईन, तिच्या माहेराला नेईन, जत्राला नेईन, भागवत कथेला नेईन, वावरात नेईन. आता त्याच्या बायकोला न्यायचं डांगऱ्यावर तुम्हाला नेईन का बसून माग? बायकोलाच नेतो म्हणे, बायकोलाच फिरवायला नेतं. तिला साडी आणीन, तिला कानात लिहिलं करीन, तिला पैंजण करीन, तिला जोडवे करीन. निव्वळ बैल म्हणे, निव्वळ बैल. बाई माझ्या ठकीचा नवरा, ठकीच्या शब्दाच्या पुढं नाही. अगं बाई येऊ तरी नुसता बैल होता, ठकीचा तर पक्का नंदी बैल. मृत्यू लोकातला स्वर्ग म्हणजे सासरवाडी. माझी माझी ग सासूरवाडी, सासूरवाडीला पितो. सासूचं सगुण ब्रह्म म्हणजे जावई आणि मृत्यू लोकातलं स्वर्ग म्हणजे सासरवाडी. बोलू गोड वाक्य. सासरवाडीला गेल्याच्या नंतर येडा भोळा जावई सुद्धा चांदीच्या बशीमध्ये, चांदीच्या प्लेटमध्ये बदामाचा आणि तुपाचा शिरा खातो. ही प्रपंचातली व्यवस्था आहे. पण आळंदी ते पंढरपूरच्या पायीवारीमध्ये 750 एकर जमिनीचा मालक सुद्धा नांगरलेल्या नांगरटीत आणि शेतात झोपतो. ही परमार्थातली अवस्था आहे. सासूचं सगुण ब्रह्म, आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-5 माणसाची ताना तानी, नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखी जावयाचा मान. काय झालं, हेलचात होता सप्ता, सप्त्याला आला जावई. आणि पहिल्या दिवशी काय करावं काय करावं, मेथीचं सीझन होतं. सासूने केली जावयाला मेथीची भाजी. भाजी अशी झाली, हाटून केली, जावयानं चुरू चुरू हाणली. आणि तिथून पुढं 6 दिवस मुक्कामाला होता जावई. काय ती मेथी इतकी आवडली जावयाला, जावईने इतकी मेथी खाल्ली, इतकी मेथी खाल्ली. तू म्हणे काय मेथी राव, याला म्हणतात मेथीची भाजी, अशी असते मेथी, याला म्हणतात मेथी खाऊ तर सासरवाडीतच. आणि तसं तसं सासूचं अंतकरण भरून यायचं आतल्या खोलीतून. तिनं डोक्यात एकच फिट करून घेतलं, जावयाला मेथीची भाजी, जावयाला मेथीची भाजी. पाहता काय 7 दिवस रट्टा होता मेथीचा. सकाळी मेथीची भाजी, दुपारी मेथीचं वरण, संध्याकाळी मेथीचे पराठे. 21 वेळा खाल्ली, 21 वेळा. कदरला ना ते जावई. जावई म्हणे मामी, मामी म्हणे काय? जावई म्हणे मामी आपलं मेथीचं वावर कुठे? सासूबाई म्हणे जावई बापू कशासाठी? एकदाच जातो मेथीनं चरून येतो म्हणे. कदर आरा लाव तुमच्या मेथीनं, एवढी मेथी खाऊ घालायची असते का कुठं? लोक विचारतात, हे विचारतात महिला, ताई तुमच्या आवडीचं काय, आवडीचं काय? मी आवडच सांगणं सोडून दिलं. एकदा काय झालं, बीड जिल्ह्यात कथा होती. कोणत्या गावात सांगणार नाही, तुम्ही आग लावायला जाताल तिथं. तिथं विचारलं ताई तुम्हाला काय आवडतं? मी पहिल्या दिवशी सांगितलं बासुंदी. खोट्यान सांगत नाही, त्या गावात मला 7 दिवस चहाला गेलं तरी लोक वाटीत बासुंदी घालून आणत होते. खाणं मग तुम्हाला आवडती ना. त्या बासुंदीचा एवढा कदर आला होता. तिथून कंप्लीट 1 महिना पुढं मी बासुंदीकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. एवढं खाऊ घालणं असतं का कुठं? मी तेव्हापासून आवड असून तुम्हाला काय करायचं तर कारण, काय आणायचं तर आणा, पण आवड एवढं बी खाऊ घालू नका की त्या वस्तूचा वीट येईल माणसाला. शेण, साय, उतरण आणि जावई 4 गोष्टी महिलांना फार प्रिय असतात. मैया पळाली दूध उतू आलं म्हणून लेकराला खाली आदळलं, राग आला, छोटे छोटे खडे घेतले, काठी घेतली हातात, धडाम दुडूम धडाम दुडूम लालाने सगळे डेरे फोडून टाकले दह्या दुधाचे. मैया का पडते माहिती? लाला आता मोठा होऊ लागला होता आणि त्याला आईच्या दुधासोबत वरच्या अन्नाची, आहाराची सुद्धा गरज होती. एवढ्या गायी होत्या लाखो, पण एवढ्या लाखो गायीमध्ये कोणत्याच गायीच्या दुधाला वास नव्हता. पद्मगंधा नावाच्या गायीच्या दुधालाच वास होता आणि एवढं पौष्टिक दूध होतं. मैया स्वतः धार काढायची गायीची, स्वतः दूध तापवायची, स्वतः विरजण घालायची, स्वतः मंथन करायची आणि काढलेलं लोणी स्वतःच्या हाताने कन्हैयाला भरवायची. जिचा वाडा 85 चौकाचा आहे, तिच्या घरात निदान 5000 तरी नोकर चाकर असतील ना. पण लालाची प्रत्येक क्रिया मैया स्वतः करते. विनंती असेल माझी मातांना,
हल्लीच्या शिकलेल्या पोरी, लेकरू 2-4 महिन्याचं झालं की त्याला सॅरेलाक लाव, डबे लाव, ते पावडरचं दूध लाव. का? कमजोरपणा येतो, आईचं तेच जातं. आता विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले, जेवढे दिवस फिडिंग आई जास्तीत जास्त दिवस लेकराला स्वतःचं दूध पाजेल अंगावरचं, तेवढी लेकरामध्ये प्रतिकार क्षमता जास्त वाढत असते. आईच्या दुधामध्ये प्रतिकार क्षमता असते, हाडं मजबूत होतात, अनेक आजारांना लेकराला तोंड देता येत आयुष्यात. हल्ली पहा तुम्ही, जुन्या आया लेकराला स्तनपानच करायच्या आणि जास्त जास्त वर्ष करायच्या. का? लेकरामध्ये प्रतिकार क्षमता वाढते. मा स्वतःच्या अंगावरचं दूध तर पाजतच होती, स्तनपान करत, पण लेकरू मोठं झालं होतं ना, माझ्या लालाची भूक वाढते आता, लाला तुला दूध प्यावं लागेल गाईचं, ग्लास हातात घ्यावा मैयाने, नाही पिणार मैया मी, तुझी जी चोटी आहे ना शेंडी मागची, दूध पिलं की ती शेंडी मोठी होते. लालाने काय करावं, एका हातात शेंडी धरावी, एका हातात दुधाचा ग्लास धरावा, घटा 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 दूध प्यावं. मैया माझी शेंडी वाढली का बघ बरं, शेंडी वाढली का माझी? आजही महिला म्हणतात ना. लेकरं हल्लीचे पहा तुम्ही, दूधच पित नाही तो तापवलेलं, त्याला म्हणावं लागतं शक्तिमान होतं दूध पिलं की, ज्युनियर जी होतं, ताकद येते, बळात असा गिल्लास तोंडाला लावावं लागतं, कोंबावं लागतं. पूर्वी गाईचं म्हशीचं, खेड्यामध्ये अजूनही पहा तुम्ही, हल्ली पावडरच्या दुधाला आणि त्या पुड्याच्या दुधाला ओरिजिनल दुधाची चव कधीच येणार नाही. आणि हल्ली तर एवढी भेसळ आहे, मी मागे व्हिडिओ पाहिला, सोयाबीन पासून दूध, सोयाबीन पासून पनीर, लवकर जगण्याचे लक्षणच नाही. मैया पळाली दुधाकडे, ज्यावेळी मैयांनी दूध उतरून खाली ठेवलं. दूध का उतू येते? दुधाच्या जीवनात ताप आहे अग्नीचा. तू जर तुझ्याच आईला स्तनपान करत असेल तर मग आमच्या जगण्यात लाजच काय? आम्ही कशासाठी? जगण्यात लाज नाही, मजा नाही. दूध उतू येते, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. जीवनात राम नसेल आणि भजन नसेल, देवाची संगत नसेल तर दूध आत्महत्या करते. म्हणजे दुधाला जे कळतं हे दूध पिणाऱ्याला आणि विकणाऱ्याला कळत नाही. केवढं दुर्दैव आहे. पहिली गवळण धावून आली, यशोदे कोणत्या बाबाचा नारळ आणला होता, कोणत्या देवाला नवस केलता, एवढी पितर काट्य जन्माला आलं. म्हणे माझा सासऱ्याला झाला होता कोरोना, त्याला श्वास घेता येईना, तुझं पोरगा आलं आणि वसरीत म्हातारं बास टाकून झोपलं होतं. चोरी केली याचा डेरा आणला, तसाच म्हाताऱ्याचा सुनील दादा धाडकन फोडला. असं माझ्या सासूचं कुकू बळकट आणि म्हातारं दररोज 2-2 पुड्या वडीत. नाही तर आता गोड जेवणाची पत्रिका घेऊन आले असते, गारानं करायला आले नसते. दुसरी गवळण म्हणे, होय गा माग तुझं तरी परवाचं आहे, माझं कालचं उदाहरण आहे. माझ्या पोरीला होता मंगळ, तिचं लग्न जमाना, मधला टाग्या निघला हुशार, त्यांनी बरोबर जोड लावला मंगळीला, मुंगळीला, बोला 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 रे, डुचकीला, लंगडीला, आंधळीला, तुतानीला, बहिरीला, मुकीला, मास्तरनीला, डॉक्टरनीला, वकीलनीला, कीर्तनकारनीला, सगळं आलं पाहिजे ना. नर्सच्या नवऱ्याला काय म्हणतात? नर्स. नर्सच्या नवऱ्याला नरसाळ. सगळ्याला जोड्या लावतात, पण नर्सच्या नवऱ्याला जोडीच लागत नाही. पाहा तुम्ही. म्हणे माझ्या पोरीचं लग्न जमाना, मंगळ होता, पाहुणे आले पाहिला, पोरगी सकाळी दारात रांगोळ काढत होती, तुझं पोरग आलं. म्हणे गवळण मावशी रांगोळ लई सुनी सुनी दिसायली, लाव हिच्यात कलर भरू का? कन्हैया तुला रंग येतेच भरतात? म्हणे मग. म्हणे बरं ना, तुम्ही पलीकडे जा, माझा हात थरथर कापतो. मी पलीकडे गेले बाई, तुझं पोरग आलं, नाक्या रांगोळीचा सत्यानाश केला.